करूया आपण. पहिलं षटक घेऊन आशिष परदेशी तयार. हर्षसाठी पहिला बॉल. चला भिंगारी संघ स्लो टीम ऑफ द इयर अवॉर्ड द्यावा लागेल पुढच्या वर्षी रायगड टेनिस क्रिकेट संघटनेला आम्ही सांगू. काहीतरी ठेवणार. खरी गंमत त्यांची प्लेइंग 11 करताना असते. वेगवेगळ्या गाड्या घेऊन एक जण येणार, एक जण रिक्षा घेऊन येणार. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. आशिष परदेशी पहिलाच बॉल. इकडे मात्र थोडंसं हलकीशी एज लागली होती. विकेटवरच चेंडू होता. एक क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. धावसंख्येचा श्री गणेशा होईल श्री दत्त नौपाडा संघाच्या. पहिली धाव हर्षा बॅटमधून येत असताना संदेशला आणखीन एखादी दमदार इनिंग साकारावी लागेल कारण समोर सिद्धिविनायक भिंगारी संघ आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र या एक्सपिरियन्स प्लेयरचं मैदानावर खेळणं, त्याची इनिंग, त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यामधल्या धावा या नक्कीच इम्पॉर्टंट ठरू शकतील. हा मेन रोल आता निभावावा लागेल संदेशला. लॉंग ऑनला मागे पाठवलंय. बडा आतमध्ये घेण्यात आलाय. ऑन साईड आणखीन एक. यावेळेस मात्र खडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. निघून गेला चेंडू. अंपास तेच सांगत असताना थोडासा लाईनच्या आतमधून गेलाय. सरळ विकेट किपर एंडकडे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा थोडंसं पाय स्ट्रेच केले होते. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरला. आणखीन एकदा बीट केलंय आशिष परदेशी. चांगली बॉलिंग. पॉवर प्लेचं षटक आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत असताना चेंज ऑफ पेस होता. थोडासा स्लोवर वन होता हा चेंडू. मिस टायमिंग झालाय. झेल सोडलाय. दैव देतं आणि कर्म नेतं. एक चांगल्या फलंदाजाला मात्र एवढ्या लवकर मिळालेलं जीवनदान. या मॅच मध्ये जर निर्णायक इनिंग जर संदेश बघत खेळला तर हा झेल मात्र आठवेल सिद्धिविनायक भिंगारीला. सोप्पा झेल होता. जय परदेशी त्या ठिकाणी होता. जीवनदान महत्वाच्या खेळाडूला. खोल आत टाकला होता. हा चेंडू ड्राईव्ह केला. ब्रॉन कडून लॉंग ऑन कडे जात असताना 1 रन मिळेल. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 3. यावेळेस सुद्धा ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न. हलकासा टर्न पाहायला मिळतोय. काय बॉलिंग झाले पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिनबाद 3. संत आणि सावध सुरुवात श्री दत्त नौपाडाची. बिलकुल धावा आलेल्या नाहीयेत. च्या ओव्हरमध्ये धावा काढणं गरजेचं होतं असं नाहीये. विकेट सुद्धा गमावलेली नाहीये. दोन्ही चांगले फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर असताना सुद्धा आशिष परदेशीनं मात्र त्याचं गोलंदाजीतलं व्हेरिएशन्स थोडंसं अडचणीमध्ये आणत असताना श्री दत्त नौपाडा संघाच्या सलामी वीरांना फक्त 3 धावा. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पनवेल की खुशबू. कुणाल नाईक रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. रन्स काढाव्या लागतील नौपाडा संघ तरच तुम्ही लढू शकता कारण एक मातब्बर संघ आहे सिद्धिविनायक भिंगारी. मोठी स्टारकास्ट या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटनं हा चेंडू सोडून दिला होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना जावेद परिसरांचा. एक अतिरिक्त रन. स्कोर कार्डवर 4. मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील कुणाल नाईकच्या अगेन्स्ट. पाहूया किती धावा येतील. राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय हर्ष भगत. समोर खेळून काढल्या लॉंग ऑनला सूरज. एकच धाव मिळेल. सावधानतेनं सुरुवात करण्यात आली. संपूर्णपणे आघाडीच्या प्रमुख फलंदाजांना मात्र बांधून ठेवण्यामध्ये गोलंदाजांना यश आले आतापर्यंतचा प्रवास आपण पाहिला तर. त्यामुळे कुठेतरी आता फलंदाजाच्या डोक्यामध्ये हाच विचार असेल की मोठे फटके. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. वाड कॅच. साइड स्क्रीन समोर मात्र हा झेल टिपलाय.
तो जय परदेशीनं आणि फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागेल श्रीदत्त नौपाडा संघाचा धडाकेबाज सलामीवीर संदेश भगत मैदानाच्या बाहेर. क्रमांकावर प्रतीक दाखल झालाय. संदेश परतलाय निराशा महत्वाच्या मॅच मध्ये, कारण हा सामना जिंकला तर एक बक्षीस लागू होतं आणि ती बक्षीस कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळवण्याची धडपड जी असते ना ती फार महत्वाची असते आणि त्यासाठी मात्र लढावं लागतं. आणखीन एक डॉट बॉल. कुणालचा हा बॉल लॉफ्ट केला ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून टोलवलाय. उत्तुंग षटकार. अकरा धावा याच फटक्यांची गरज आहे श्रीदत्त नौपाडा संघाला. अजूनही रन्स होऊ शकतात. अजूनही जर 40च्या आसपास जर ही धावसंख्या गेली तर भिंगारी संघाला सुद्धा रोखता येऊ शकेल, परंतु त्यासाठी लढावं लागेल. आणि आता मात्र पहिला स्ट्रोक प्रतीक भगतच्या बॅटमधून येत असताना करारा जवाब दिलाय कुणाल नाईकला. 11 धावा स्कोर कार्डवर. 4 चेंडू संपलेत आतापर्यंत या ओव्हरमधले. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता. कोणती धाव मिळत नाहीये. षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज कुणाल नाईक. इकडे मात्र पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राजनं एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना दिसेल. स्कोर कार्ड 12वर 1 डझन धावा धाव फलकावर आहे सध्याच्या घडीला श्रीदत्त नौपाडा संघाच्या. सो अनादर व्हाईट बॉल. 3 व्हाईट बॉल केलेत या ओव्हरमध्ये कुणाल नाईकनं आणि 1 चेंडू टाकण्यासाठी हे 2 व्हाईट बॉल आलेत, कारण शेवटचा बॉल आहे. इकडे मात्र मिसक्यूट झालाय फटका. फॉलो थ्रू मध्ये कुणाल चेल टिपतोय, होईल फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर मात्र मिळेल सफलता. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि श्रीदत्त नौपाडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 13 धावा. आणखी 2 षटकांचा खेळ बाकी. यांचं सुद्धा आगमन झालं. आपण स्टेजवरती या, आपलं स्वागत असेल. थँक्यू. आणि सिंग आपण पाहतोय पाजी आमचे भिंगारीचे 12th मॅन रघु काका बॉलिंगसाठी आलेत. खरं तर लेग स्पिनचे सुलतान, स्पिन मारा. आणि पाजी सुद्धा इंडियन क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर बिशन सिंग बेदी असतील, हरभजन सिंग असतील, अशा अनेक टॉप स्पिनर होऊन गेलेत आजपर्यंत. त्यामुळं नेक्स्ट इयरला रघु काका जर बाहेर बसले आणि आमचे सिंग
आतमध्ये असले तर आश्चर्य वाटू देऊ नका. पहिलाच बॉल सिंगल आले. द लेजंड क्रिकेटर रघुनाथ परदेशी. हो, यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर नव्हतं. कदाचित टो एंडला बॉल लागला. सिंगल मिळेल. एकच जाव. आत्तापर्यंत या इनिंगकडे नजर टाकली तर फक्त एकमेव षटकार प्रतीकच्या बॅटमधून आलाय. मोठे स्ट्रोक्स आलेले नाही आहेत. आणि डॉट बॉल आपण पाहिले तर 6 चेंडू आत्तापर्यंत निर्धाव खेळला हा संघ. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फिरून मारण्याचा प्रयत्न झाला होता. हा 7वा डॉट बॉल आहे. आत्तापर्यंत 15 चेंडू संपलेत आणि त्यामध्ये 7 बॉल डॉट, अर्धे बॉल ज्याच्यावर धाव नाही आहे. समोरच्या दिशेमध्ये बेडॉनकडून चेंडू लॉंग ऑनकडे सरकत असताना सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1ने पुढे जाईल. सोपं नाही आहे रघु काका यांना मोठे स्ट्रोक्स खेळणं. दोन्ही बाजूला टर्न आहे. तुम्हाला गुगली सुद्धा पाहायला मिळतात. स्वीप केलाय. ओ, पायानं अडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न निष्फळ. बॉल वेगानं ट्रॅव्हल झालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. 4 धावा करता चौकार. पुन्हा एकदा स्वीप करण्यासाठी गेला होता फलंदाज गणेश कोळी. लवकर षटक हाताळलं. स्पिनर नेहमीच पाहायला गेलं तर वेळ वाचवत असतात. रनअप फार मोठा नसतो. पटापट चेंडू टाकतात. 7 धावा आल्या या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावर. KP ग्रुप आयोजित देवांश ट्रॉफी आपण पाहतोय. वडगर ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांतजी भोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि संपूर्ण आमचा देवांश 11 चिंचपाडा संघ फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. संगीत साऊंड क्वालिटी मनीष साऊंड सर्व्हिस त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया. ज्यांनी संपूर्ण दिवसामध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतली. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आमच्या DJ मास्टरनं. अंबाज जावेद फरीद सर, सुनील पाटील सर, शिवन कावण सर आणि आमच्या समवेत साथी समालोचक जगदीजी पाटील नारिवली आणि याच गावचे गुणसंख्या लेखक म्हणून ज्यांची संपूर्ण रायगडभर ओळख आहे असे आमचे मित्र उमेशजी भोईर. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं गुणसंख्या लेखनाचं काम करत असतात. खरं तर जेवायची पर्वा न करता अनेक स्पर्धांमध्ये आम्ही बघतो. हा स्ट्रोक चांगला आहे. बॉल निघाला. आता मात्र काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. रन्स मधील 4. येतोय चौकार. तिच्या आसपास जर गेली ना ही मॅच बनेल तेवढी ताकद नौपाड्यामध्ये जरूर आहे. ट्राय करण्याचा प्रयत्न. मिड विकेटकडे चेंडू येतोय. सिंगल मिळेल. 1 धाव. खरं तर या अगोदर 2ही वेळेला आम्हाला डेट्स मिळाल्या होत्या. 2 वेळा स्पर्धा सुद्धा पोस्टपॉन झाली आणि अखेरीस आज बाकी गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर ही स्पर्धा संपन्न होत असताना त्यामुळं नाईट स्पर्धा करत होतो. खरं तर डे सगळ्याच या महिन्यातल्या आम्ही कॅन्सल केल्या होत्या. परंतु उमेशजी भोईरांचं आमंत्रण आम्ही टाळू शकत नाही आणि अर्जुन परदेशी आणि संपूर्ण देवांश 11 असला की आम्हाला नाही बोलता येत नाही. ओ, डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट अँड डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. इकडे फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का लागलाय तो श्रीदत्त नौपाडा संघाला. धावसंख्या आपण पाहूया. थोड्या फार कमी धावा परंतु 26 धावा धावफलकावर आहेत. अजूनही शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निदान इकडून एखादा मोठा स्ट्रोक शोधावा लागेल 30च्या पुढे. कारण क्रिकेटमध्ये कधी काय घडेल नाही सांगू शकत नाहीये. मग बऱ्याच वेळेला सामना पराभूत झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अजून 2-4 धावा हव्या होत्या. जेव्हा तुमच्या हातामध्ये जेव्हा या गोष्टी असतात ना तेव्हा तुम्हाला त्या शक्य कराव्या लागतात. कारण पराभवानंतर एकमेकांवर खापर फोडून काहीही साध्य होत नाहीये. त्यामुळे 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये 12 सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे त्याच पॉझिटिव्ह अप्रोचनं मात्र विचार करावा लागेल नौपाडा संघाच्या फलंदाजांना सध्याच्या घडीला.
स्कोर कार्डवर 26 धावा आहेत. 26. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दर्पण मडवी, आज दर्पण मडवीनं 10 चेंडूंचं सुद्धा षटक टाकलं होतं. परशुरामजी कोळी सर, लेजंड क्रिकेटर, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आजही या वयामध्ये खरं तर सराव सुरू आहे आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर खरंच अभिमान वाटतो आणि एक वेगळी ऊर्जा मात्र येते खेळाडूंना की प्रॅक्टिस इज मस्ट. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये धावा जमा केल्या श्रीदत्त नौपाडा संघानं. 26 धावा, 27 धावांची गरज फायनलमध्ये जाण्यासाठी. सिद्धिविनायक भिंगारी संघाला थोडंसा 27 धावा म्हणजे थोडंसं माफक असं आव्हान आहे, परंतु पाहूयात श्रीदत्त नौपाडा संघ मात्र कशा रीतीनं झुंजवणार. त्यांना हे लक्ष उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दुसरं सत्र चालू होईल. दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आपण फायनलमध्ये जाणारा पहिला संघ कोणता असेल. जगदीशजी पाटील नारिवली यांच्या आवाजातून तुर्तास आम्ही रजा घेतो या स्पर्धेमधून. मनापासून आभार व्यक्त करेन आमचे गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर, त्याचप्रमाणे अर्जुनजी परदेशी, सरपंच साहेब शशिकांतजी भोईर, संपूर्ण देवांश ग्रुप, देवांश 11 चिंचपाडा संघाचे आमचे सगळेच सहकारी, सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेमधून रजा घेतोय. थँक्यू सो मच. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पाहत राहा स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. वळूया दुसऱ्या सत्राकडे, जगदीशजी पाटील यांच्याकडे. थँक्यू. हॅलो, कॅमेरा. चला, खरं तर सन्मान एक घेतोय आपण या व्यासपीठावरती. खरं तर या स्पर्धेला नेहमीप्रमाणे आवर्जून उपस्थित असणारे आणि कधीही सांगितलं तर या स्पर्धेसाठी वेळ नसताना सुद्धा हमेशा वेळ देणारे आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन समितीचे सचिव श्रीमान दीपक पाटील सर पलसपे यांचा या मंचावरती करूया आपण सन्मान. मी विनंती करेन संतोष दादांना की आपल्या शुभ हस्ते आणि अर्जुन परदेशी आपण दीपक पाटील सरांचा या मंचावरती सदिच्छा सन्मान करायचा आहे. खरं तर वेळ नसताना सुद्धा आज देवांश ट्रॉफीमध्ये सालाबादप्रमाणे एक दिवस त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचं सतोष आभार. थँक्यू सो मच दीपक पाटील सर. जाऊया आजच्या पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना. दोन संघामध्ये एकीकडे सिद्धिविनायक भिंगारे आणि त्याच्या विरोधात श्रीदत्त नौपाडा. खेळाच्या पहिल्या अंकामध्ये पाहिलं तर धाबा झाल्यात ते एकूण 26 आणि 27ची गरज. 24 बॉल 27 करायचे. सामना जरी सोपा वाटत असला तरी मात्र ऑन पेपर कठीण आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय सूरज परदेसी आणि त्याच्या जोडीला कुणाल नाईक. ही जोडी आणि गोलंदाज गणेश कोहली पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पहिलाच बॉल लेग स्टंप दिशेपासून भरकटलाय. पंच वाढची कुण करत असताना एक अबांतर धाबेने संघाचं खातं खुलं केलं गेलं.
अगदी माफक लक्ष आहे, कमी धावसंख्या बनवायच्यात. सकाळच पाहिलं तर सुरुवातीला भरपूर धावा झाल्या मैदानावरती, मात्र संध्याकाळच्या वेळेला थोड्याशा धाबा येणं कमी गतीने पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा नाही आहे दिशेवरती आज एकाही गोलंदाजाचं लक्ष राहिले नाही आहे. बऱ्याच गोलंदाजाने दिशाहीन गोलंदाजी केली. काही तर गोलंदाजाने अगदी 12 चेंडूंचं षटक हाताळलं, 10 चेंडू 12 चेंडू असं एका षटकामध्ये चेंडू फेकले. त्यामुळे गोलंदाज किती तेज असो, त्याच्याकडे किती वेग असो, मात्र दिशा आणि टप्पा अचूक ठेवावी लागते. पॅडल शिफ्ट केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आल्यात आणि खराब फिल्डिंग, अगोदरच धावा कमी आणि अशा वेळेला खराब प्रदर्शन केलं. चौकार. पुन्हा एकदा पूल केलाय, फटका बसला हवेमध्ये. आता फिल्डर झेल टिपेल का नाहीये. पुन्हा एकदा वन बाउन्स. 4 लागोपाठचा दुसरा चौकार. सुरुवातीला 2 चेंडू वाईट, त्यानंतर 2 चौकार, एकूण धाबा 10. आजचा दिवस या दोन्ही संघांच्या नावावरती राहिलाय. श्रीदत्त नौपाडा आणि सिद्धिविनायक भिंगारी. पुन्हा एकदा पूल ठरलाय सक्सेसफुल. ब्युटिफुल सिक्सर. चौकार षटकार येत असताना पहा मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सामन्याला मात्र बिमोड करत असताना चौकार षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा सध्या पाहिल्या तर 20 धाबा आल्या. अजून तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. बाबा डॉट आलाय. चौकार चौकार षटकार चौकार असंच समीकरण पहा मिळालं. 20 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्यात. 27ची गरज असताना चांगली बॅटिंग आज भिंगारी संघाची झाली आहे. तेवढी चांगली गोलंदाजी, अगदी यॉर्कर. चेंडूला फक्त सन्मान दिलाय. डॉट बॉल आला, शेवटचा चेंडू डॉट आला. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धाबा पहा मिळतात. आता फक्त गरज आहे ती 7 धावसंख्येची. हा, या दोन्ही संघाचे पुरस्कर्ते एकच आहेत, आमचे रोहन दादा. त्यामुळे सामना नातेवाईकामध्ये आहे. तो प्रतीक भगत गोलंदाज दुसरा. चांगले ना. चांगला चेंडू, डिफेन्स केला, स्वतःचा बचाव कुणाल नाईकला पाहिला. एकेरी धाव. सूरज परदेशीला पाहतो. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ झालाय.
हुक केलाय, चेंडू चाललाय लॉंगलेगच्या दिशेला, फिल्डर नाही आहे. धावा मिळती 4. तर 2 धावसंख्येची गरज आहे. ओ चांगला डिफेन्स फटका केला, त्याच्यावरती एकेरी धाव मिळाली. खरं तर आजचा दिवस सर्व संघ वेळेवरती उपस्थित राहिले, त्यांचा आभार मानू. जो आयोजक ज्यांनी स्पर्धा तुमच्यासाठी खरं तर घेऊन आला, देवांश बाळाची आठवण सातत्याने मनामध्ये सातत्याने राहावी यासाठी देवांश ट्रॉफीचं आयोजन पाहा मिळतो आपल्याला. सर्वांचे लाडके सुपरिचित व्यक्तिमत्व माजी सरपंच शशिकांतजी भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा. खरं तर आभार मानेन आमच्या उमेश दादा भोईर, त्याचबरोबर अर्जुन परदेशी, रोहन दादा, विजय दादा असतील यांचा आभार मानेन. त्याचबरोबर पंच ज्यांची अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे त्यांचा आभार मानूया. त्याचबरोबर फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरात पोहोचवण्याचं काम केलं, त्यांचा आभार. डीजे आमचे अतिशय चांगला डीजे वादक, क्रिकेट विथ म्युझिक असं काहीसं चांगलं संगीत पाहायला मिळालं आहे. ते फलंदाज बाद. चला आता सामना लांबवलाय. न्यू बॅटर जय परदेशी रघुनाथ दादा यांचे सुपुत्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. यावेळेस पुल केलाय आणि सामना जिंकलाय, फिनिश केलाय. आजच्या दिवसामध्ये फायनलमध्ये पोहोचणारा संघ सिद्धिविनायक भिंगारी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम श्री दत्त नौपाडा. चांगला खेळ झाला, मात्र शेवटच्या सामन्यामध्ये पाहिजे तशा धावा झाल्या नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला.